राधा मातेचा लाडका वसू, दुर्योधनाचा परम मित्र कर्ण, अंगराज देशाचे महाराज अंगराज, संपूर्ण आर्यवर्तात अजिंक्य धनुर्धर ठरलेला कर्ण कपटाने मारला गेला. हे खरं आहे का? तशी त्याची गरज होती का? आणि भगवान श्रीकृष्णाने असं का केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या भागात मिळतील. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं पण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9. श्रीकृष्ण 12. अर्जुनाच्या पराक्रमानं भयभीत होऊन धावणारे कुरु सैनिक खिळ्यासारखे जागच्या जागी थांबले ते परतून पांडव सैन्यावर प्राणाचा पण लावून हल्ला चढवण्यासाठी. कुरूंचं उरलं सुरलं सर्व सैन्य एकत्र बांधून तो आता आमच्या नंदी घोषाकडं समुद्र वाऱ्यासारखा येत होता. आता तिसरा प्रहर सुरू झाला होता. दक्षिणेकडच्या चिखलाच्या दलदलीत त्याचा रथ उतरवल्याशिवाय शल्याला त्याचा रथ आमच्या समोर उभाच करता येणार नाही, अशा मोक्याच्या जागी मी नंदीघोष उभा केला. कुशल शल्यानं त्या दलदलीच्या पट्ट्यात 4 हात तरी कोरडी जागा मिळते काय हे पाहण्यासाठी त्याचा रथ त्या पट्ट्याभोवती कितीतरी वेळ गरगर फिरवला. शेवटी निरुपायानं थांबून तो कर्णाला म्हणाला, राधेया, आजचा दिवस अर्जुनाशी युद्ध करण्यासारखा नाही. या दलदलीत रथ घालण्यात धोका आहे. तो हसला, नुसताच हसला. काही न बोलता त्यानं दलदलीच्या पट्ट्याच्या मध्ये रथ नेण्यासाठी बोट उंचावून शल्याला आज्ञा केली. आमचा आणि त्याचा रथ आता प्रथमच एकमेकांसमोर उभे राहिले. झटकन खाली उतरून मी वंगणाचा एक जाड लेप आमच्या रथाच्या दोन्ही बाजूंच्या चक्रांना सगळीकडे दिला. न जाणो त्याच्या रथाचा पाठलाग करताना आम्हाला आमचाही रथ त्या दलदलीत घालावा लागेल. अशा वेळी वंगणाच्या सुळसुळीत लेपामुळं तो हाडामांसाच्या चिखलात फसण्याची शक्यता नव्हती. वंगणाची काष्टनलिका घेऊन मी पुन्हा नंदी घोषावर चढलो. वाकाच्या जाळीदार विणीत त्या पुन्हा होत्या तशा बसवून आसूड हातात घेतला. वेडावल्या दोन्ही सेनातील सैनिक योद्ध्यांनी आपल्या रथावरच्या युद्धामुळं अर्धवट तुटलेल्या पुष्पमाळा संपूर्ण तोडून जयघोष करीत त्यांचा आपापल्या सेना नायकांवर गर्जत वर्षाव केला. कुणीतरी वेद साधून फेकलेली एक सूर्यफुलाची माला समोरच्या रथातील राधेयाच्या कंठात अचूक पडली. मी माझ्या कंठातील नीलकमलांची टप्पोरी माला रथनिडावरूनच अर्जुनाच्या निळ्या कंठात चढवली. आज माझीही परीक्षाच होती. होय, परीक्षाच. चतुरस्त्र सारथ्याची. आदर्शवादाला प्राणांपलीकडे जपणारा पहिला कौंतेय जिवंत ठेवायचा की व्यवहारवादाची सरळ सरळ कास धरून 5 कौंतेय वाचवायचे, अशी ती अतिशय बिकट सत्वपरीक्षा होती. माझं मन अधिकाधिक व्यवहाराकडे झुकत होतं. कारण एकटा अर्जुन ढासळला तर इतर पांडवही आपोआपच ढासळणार होते. पांडवहीन इंद्रप्रस्थ काय किंवा हस्तिनापूर काय खवडी मोलाचंच नव्हतं काय? प्रत्यक्ष मामाला वधताना माझे बाहू मुठीचा प्रहार करताना थरथरले नव्हते. दंतवक्र, विदुरथ, शतधन्वा, शुगाल, शाल्व, पौंड्रक यांना शासताना माझ्या छातीचे ठोके कधीही वाढले नव्हते. शिशुपालासारख्या आतेबंधूवर तर सुदर्शन फेकताना कधी माझ्या नेत्रकडा पाणावल्या नव्हत्या. पण आज आज हातातील नंदी घोषाचे वेग मंद मंद स्पंदत आहेत हे स्पष्टपणे मला जाणवत होतं. कारण मला माहीत होतं की आपली निर्घुण अवहेलना झाली म्हणून त्या दानवीरानं अर्जुन, भीम या सर्वांना आणि प्रत्यक्ष द्रौपदीलाही तितक्याच प्रबळ निरोधानं प्रसंगी छेडलं असलं तरी मजविषयी असलेली त्याची अबोल, मूक निरामय भक्ती त्याच्या माझ्या भेटीच्या वेळी त्याच्या असहाय्य नेत्रातून माझ्या पाठीच्या पन्हाळीवर ओघळलेल्या अश्रूतून मला पूर्ण कळून चुकली होती. त्याच्यासाठी अंतकरणाच्या राजवस्त्राची क्षणाक्षणाला चाळण करणारी, जिला मी माझी माताच मांडली, त्या राजमाता कुंती देवींची आणि त्याची अबोल, मूक, सोशिक नाती मला पूर्ण कळून चुकली होती. माझ्या जीवन यात्रेत ज्यांच्या मूक भक्तीला, त्यागाला आणि प्रेमाला तोड नव्हती अशी माझी म्हणून खरी 4च माणसं होती. माता देवकी, राजमाता कुंती देवी, कर्ण आणि
आणि गोकुळातील राधा. विचारांची आवर्त थांबावीत म्हणून मी माझा पाचजन्य आवेगानं फुंकला, कितीतरी मोठ्यानं. चंदनउटी लेपलेले आपले भक्कम पुष्ट मासल दंड सावरून कर्णार्जुनांनी आपापले शंख शिरा ताणून प्राणपणानं फुंकले. दोन्ही सैन्यातील रणवाद्यांनी शेजारची टेकडी थरथरू लागली. हिमालयाच्या दोन धवल आणि उन्नत शिखरासारखे ते एकमेकांसमोर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांच्या पाणीदार बाहुल्या एकमेकांच्या बाहूंवर खेळल्या. हातांची थोडी सुद्धा हालचाल अचूक हेरून समोरचा योद्धा आता कुठलं शस्त्र फेकणार याचा कयास ते अचूक करू लागले. आणक, दुदुंबी, गोमुख, मृदुंग, रणभेरी, दिंडीम या रौद्र रणवाद्यांचा तुमुल संमिश्र आवाज क्षणाक्षणाला वाढू लागला. क्षणभर डोळे मिटून कर्णानं सूर्यस्तोत्र म्हटलं. अर्जुनानंही माझी प्रार्थना करणारे श्लोक डोळे मिटून पुटपुटायला सुरुवात केली. हातातील शंख त्यांनी लाकडी खोबणीत तसे पुन्हा ठेवले. शस्त्रफेकीसाठी आपले दीर्घ बाहू सरसावले. एका क्षणाची शांतता पसरली आणि मग त्यांनी एकदम कांठळ्या बसवणाऱ्या रण आरोळ्या फोडीत एकमेकांवर अविरत बाणांची भयानक फेक सुरू केली. त्यांचे बाण अवकाशातून असे सुटत होते की तारका मंडलांसह आकाशच कोसळून अंगावर पडतं आहे की काय असा भास दोन्ही सैन्यांना झाला. गेल्या 16 दिवसात अशी चित्तथरारक बाणफेक प्रत्यक्ष मीही पाहिली नव्हती. भीष्म, द्रोण, अभिमन्यू यांनी केलेल्या संग्रामापेक्षा त्यांचा संग्राम सर्वसंहारक होता. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे करणारा होता. तिन्ही लोक दोलायमान करणारा होता. टोळधाडीसारखे त्यांचे बाण अगणित होते. कोंडलेल्या खुराड्यातून विविध रंगी घोडे दार उघडताच स्वैर उधळावेत तसे ते भात्यातून क्षणात प्रत्यंचेवर स्वार होऊन उधळत होते. त्यांच्या तीक्ष्ण टापांखालील असंख्य योद्धे जीवनाचे अंतिम श्वास वेचू लागले. ग्रीष्मात वितळणाऱ्या हिमालयासारख्या दोन्ही सेना क्षीण होऊ लागल्या. मानस सरोवराभोवतीच्या तुटलेल्या बर्फाचा कडा सरोवरात कोसळून पडताच पांढऱ्या शुभ्र अशा लाखो राजहंसाचे थवेच्या थवे जीव घेऊन वर उधळावेत तसे त्यांचे पांढरे जिदम बाण त्यांच्या विशाल धनुष्यांवरून मुक्तपणे उधळू लागले. सुसाट नागबोडी वळणं घेत एकमेकांवर टकरू लागले. त्यांच्या धावेत क्षणभर झाकाळलेलं आकाश त्यांची टक्कर होताच फुलणाऱ्या तारकांसारख्या स्फुल्लिंगाने एकदम लख्खन उजळून निघू लागलं. शेकडो हजारो कपिश बाण आकाशात फेकून ते त्यातून मृगधारेसारखा शत्रूवर पाऊस पडू लागले. त्यातूनच पांढऱ्या जिदंबाणांची विजेसारखी असंख्य नागमोडी वळणं रेखून त्या जिदंबाणांनी एक एक पथकाचा प्रमुख अचूक टिपून परस्परांची सेना क्षीण करू लागले. सामर्थ्य कमी करू लागले. सैनिकांना कळेना की बाण कोठून येत आहेत. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे त्यांचे बाण होते. शतशृंग पर्वताच्या धारदार कडा आपल्या बळकट नखाग्रांनी पकडून उभी असलेली राकट गरुड पक्ष्यांची रांग माथ्यावरच्या मेघांनी दाटलेल्या आकाशात विजेचा भयंकर गडगडाट होताच पंख फडफडवीत एकदम उधळावी तसे त्यांचे राकट वर्णाचे असंख्य कपिश बाण उधळत होते. धर्मक्षेत्र क्षणात गगनमंडल झाकाळून टाकीत होते. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राला थरकवीत होते. त्याच्या रथाचा सारथी निर्बल करण्यासाठी अर्जुन माझ्या माथ्यावरून त्याच्या घोड्यांच्या दिशेनं बाणांची चवड फेकू लागला. पण शल्य खरोखरच कुशल सारथी होता. आपल्या हातातील वेगांना झटके देऊन क्षणात तो पाची घोड्यांना गुडघ्यात पाय मुडपून खाली बसवीत होता. क्षणात मागील पायांच्या भक्कम खुरांवर पाची घोडे ध्वजदंडांच्या पाया इतके उंच फेकीत होता. काही वेळा तर उंच धिप्पाड घोड्यांसह त्याच्या शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेला अवजड रथ तो एकदम गरकन असा वळवीत होता की त्याच्या लोखंडी पार्श्वभागावर थडाथड आदळणारे अर्जुनाचे बाण वेद चुकल्याच्या क्रोधानं ठिणग्या फेकीत खालच्या चिखलात टपाटप निष्प्रभ होऊन कोसळत होते. आता रथाभोवतीचा चिखल अधिकच रटरटू लागला. आपापल्या सेनानायकाला प्रोत्साहन आणि चेतावणी देण्यासाठी भोवतीचे योद्धे त्यांच्या नावाचा अखंड जयघोष करू लागले. आता तो आवाज कोणत्याही आवाजापेक्षा क्षणाक्षणाला जास्तीत जास्त गगनभेदी होत चालला होता. एक घटकावर त्यांनी वेडावल्यासारखी नुसती परस्परांवर बाणफेकच केली. त्यांच्या अंगावरची भक्कम लोहकवच
असंख्य बाणांच्या तीक्ष्ण टोकांना दाद देत नव्हती. मात्र दोघांच्याही उघड्या दंडावरच्या जखमातून उष्ण रक्ताचे पाट वाहू लागले. तिकडं लक्ष देण्याइतका अवसरही त्यांना नव्हता. त्या रक्ताचा परस्परांशी नाजूक नातेसंबंध आहे हे फुललेल्या कर्णाच्या आता लक्षातही राहिलं नव्हतं. मत्स्य, पांचाल, सैंधव, गांधार यांच्या दलातील शेकडो सैनिक डोळ्यात देखत पिकल्या औदुंबर फळांसारखे टपाटप खाली कोसळतायत हे पाहून दोन्ही सेनातील भयभीत योद्ध्यांनी आपल्या हातातील शस्त्र थांबवली. त्या दोघांसाठी संपूर्ण समरांगण खुलं सोडून ते विस्फारलेल्या डोळ्यांनी केवळ प्रेक्षक झाले. डोळे ताणून त्या दोघांचा प्रलयकारी संग्राम पाहू लागले. आता ते दोघेही प्राणाच्या मोलानं अतीव कष्ट करून प्राप्त केलेली दिव्यास्त्र एकमेकांवर फेकण्यासाठी सज्ज झाले. यावेळी त्यांना जन्म देणारी राजमाता प्रत्यक्ष कुंतीदेवी जरी समरांगणात आली असती तरी तिनं सुद्धा हे दोघे एकमेकांचे बंधू आहेत हे मान्य केलं नसतं. जीवनाच्या दोन परस्पर विरोधी ध्रुवांच्या अगदी कडेवर जाऊन ते आता उभे राहिले होते. त्यांच्या पुढं एकच एक दृश्य दिसत होतं. समोरच्या योद्ध्याचं निष्प्राण कलेवर. त्यासाठीच ते आसुसलेले होते. स्वतःला संपूर्ण विसरलेले होते. चंदनाच्या चूर्णात ज्याचं अग्र सतत मुरत ठेवलं होतं असा सोनेरी भात्यातील एक सर्पमुख असा दिव्य अजस्र बाण त्यानं अर्जुनावर फेकण्यासाठी बाहेर काढला. त्याला नकळतच त्या बाणावर एका नागशक्तीनं संचार केला होता. अर्जुनाच्या कंठाचा वेध घेऊन त्यानं मंत्र पुटपुटत तो भयानक बाण डोळे विस्फारून सोडला. तो बाण आपल्या कंठाचा वेध घेत वायुवेगानं येतो आहे याचं अर्जुनाला थोडं सुद्धा भान राहिलं नव्हतं. मी हातातील वेग चपळाईनं आखडून एक असा झटका घोड्यांच्या पाठीवर दिला की पाची घोडे एकदम पाय मुडपून गपकन खालीच बसले. अर्जुनाच्या कंठाचा प्राणघातक वेध कसा तरी चुकला. रथ खाली चुकल्यामुळं त्याच्या मस्तकावरच्या किरीटावर खनखन आदळलेल्या त्या भयानक गतिमान बाणानं त्याचा सोनेरी मुकुट उधळून लावला. खणखणत तो कुरुक्षेत्राच्या भूमीवर कोसळला. त्याखाली असलेलं गोलाकार शिरस्त्राणही घरंगळून रथात पडलं. अर्जुनानं सुटकेचा दीर्घ निश्वास टाकला. त्याचे काळे कुरळे केश विखुरले. त्याच्याकडं पाहून मी हसलो. कमरेभोवती लपेटलेला पांढरा शुभ्र शेला अर्जुनानं आपल्या विपुल केशाभोवती तत्परतेनं गुंडाळला. नियतीचं आव्हान तर अधिकाधिक उग्र होऊ लागलं. हिमालयावरून कोसळणाऱ्या गंगोत्रीच्या प्रपातासारख्या पांढऱ्या बाणांचा ओघ आवर्षून अर्जुनानं त्याच्या सारथ्याला शल्याला पिंजऱ्यातील शेन पक्षासारखा एका जागी कोंडून टाकला. आता त्या कुशल सारथ्याला इकडं तिकडं हलताही येईना. समोरची गजशृंखला ध्वजांकित चैत्ररथ आता एका जागी स्थिर झाला. कर्णाचे निवडक बाण माझ्या किरीटावरून घनछडी थव्यांच्या पक्षासारखे सू सू असा आवाजाचा पठ्ठा रेखत धावत होते. या घटकाभराच्या घनघोर युद्धात त्यानं कधी चुकून सुद्धा एकही बाण माझ्या दिशेनं काही फेकला नाही. संतप्त झालेल्या अर्जुनाच्या मनाच्या निर्धारानं मस्तकावरचं ओघळणारं वस्त्र सावरून आग्नेयास्त्रापूर्वीचे सूचक मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. अंजनीच्या फुललेल्या वृक्षदंडासारखा आता तो फुलून निघाला होता. एक प्रकारचं अतिव दिव्य तेज त्याच्या मुद्रेवरून ओसंडू लागलं. लाल भडक पिसांचे भरगच्च तुरे माथ्यावर मिरवणारे हजारो कारंडव पक्षी दृशत्वतीच्या पात्रावर एकदम झेपवावेत तसे अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातून सुटलेले अगणित अग्निबाण माझ्या डोक्यावरून आग ओकत समोर फरफरत धावू लागले. सगळ्या आकाशमंडलाचं यज्ञकुंडच झालं आहे की काय या भयानं कौरव सैनिक भयभीत होऊन धावू लागले. सूर्यबिंब फुटून त्यातून तप्त रसच अंगावर कोसळतो आहे या विचित्र भयानं अनेक मूर्छित झाले. अर्जुनाचे बाण अग्नीचा पाऊस पाडू लागले. अर्जुनाच्या अग्निबाणांना निष्प्रभ करण्यासाठी कर्णानं गुडघे टेकून वरुणास्त्राचे दिव्य मंत्र डोळे मिटून आळवले. त्याच्या ओंजळीतून अर्घ्यदान करताना पडलेलं पाणीच आज्ञाधारक सेवक म्हणून त्याच्या सहाय्यासाठी काळ्या मेघांबरोबर विजांचं अनिर्बंध तांडव नृत्य घेऊन धावलं. त्यानं फेकलेल्या शेपटाला हत्तीच्या कानासारखे चामडी पंख जोडलेल्या अमोघ बाणांची संख्या इतकी होती की कुरुक्षेत्रावरची हवेची पोकळी त्यांनी क्षणात समूळ हलवून टाकली. गगनमंडळातील सभोवतीचे काळे ढग क्षणातच रणभूमीवर दाटले.
गडगडत मुसळधार पावसाचा वर्षाव करून त्यांनी अर्जुनाच्या अग्निबाणांच्या माग लपलेली त्याच्या मनाची आगही विझवून टाकली. त्या पाण्याच्या दानानं त्या दानवीरानं अर्धवट मेलेल्या जखमी वीरांनाही पुन्हा जीवनाचं दान दिलं. पण पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्याच वरुणास्त्रानं त्याच्या रथचक्राभोवती चिखल अधिकच दाटत चाललाय. कर्णाच्या वरुणास्त्राचे वर्षणारे मेघ परतावेत म्हणून अर्जुनानं निवारक अशा वायवास्त्राची कुशल योजना केली. सुसाट घोंगावत धावणाऱ्या वाऱ्यानं आकाशात दाटलेली मेघांची कोंडी उधळून लावली. कुरुक्षेत्र पुन्हा सूर्यकिरणांनी उजळून निघालं. अर्जुनाच्या वायव्यास्त्रानं अनेक रथावरच्या ध्वजपताका खेळणी म्हणून उडवून लावल्या. आनंदित झालेल्या अर्जुनानं जयनाद करीत वज्रास्त्रांचं अभिमंत्रण करून ते असंख्य तीक्ष्ण शस्त्र घेऊन धावणारं अस्त्र कर्णावर फेकलं. आपल्या दिशेनं चित्रविचित्र आकारांची शस्त्र गतीनं येत आहेत हे पाहूनही क्षणभर न चळलेल्या त्या कर्णानं प्रत्युत्तर म्हणून महेंद्र पर्वतावर प्राप्त केलेल्या भार्गवास्त्राची योजना केली. दोन्ही अस्त्रातील दिव्य आणि संहारक शस्त्र भयानक खनखनाट करीत एकमेकांवर टक्करली. स्फुल्लिंग वर्षवून धर्तीवर निष्प्रभ होत कोसळली. अर्जुनानं फेकलेल्या दिव्य अशा सर्वनाशी ब्रह्मास्त्राचंही निवारण त्यानं निर्धारानं केलं. एवढंच काय, पण त्याच्या अचूक बाणांनी आमच्या नंदीघोषावर फरफरणारी ध्वजापताकाही ठिकठिकाणी फाटून निघाली. रथधावेचा आधार घेऊन तो बाण फेकीत होता. वळून ते आमच्या रथात घुसत होते. पिनाक, पाश, तोमर, भिंदीपाल, चक्र, त्रिशूल सर्व सर्व प्रकारची शस्त्र त्यांनी एकमेकांवर फेकली. कोणी थकत नव्हतं. युद्धाचा निकाल लागत नव्हता. तिसरा प्रहर संपवून सूर्य पश्चिमेकडे कलू लागला. इंद्र आणि बली, नहुष आणि इंद्र, जरासंध आणि भीम या सर्वांहून त्याचा संग्राम अति भयानक होता. चित्त थरारक होता. क्षणाक्षणाला उग्र होत होता. निश्चित, नाराज, जिदम, सन्नत पर्व, कंकपुक, बस्तिक, रुक्मपुंख, क्षूर अशा असंख्य बाणांचा जाळीदार खचच खच संपूर्ण सम्रांगणावर पडला होता. त्यांची इच्छा नसतानाही त्यांनी फेकलेल्या दिव्य अस्त्रांनी असंख्य योद्धे कामी आले. दोन्ही सेनातील वीर आता केवळ हजारांनी मोजता येतील एवढा भयानक संहार त्या दोघांनी केला होता. दोघेही हटत नव्हते. क्षणभरही थकत नव्हते. 16 दिवसात झालेल्या युद्धापेक्षा त्यांचं 1 दिवसाचं युद्ध आता कुरुक्षेत्रालाही पाहवत नव्हतं. ते धर्मक्षेत्रही भेदरलं होतं. निर्वाणीचं म्हणून त्यानं अति कष्ट करून महेंद्र पर्वतावर प्राप्त केलेलं परशुराम कडावरील अर्थवर्ण अस्त्र अर्जुनावर फेकलं. त्याचा वेध चुकवण्यासाठी मी सर्व घोडे गरकन गोल फिरवले. 1-2 कासरे नंदीघोष असा मागे घेतला की तो आता चिखलाच्या पट्ट्यात उतरला. रथचक्रांना वंगणाचा लेप मी एवढ्याचसाठी दिला होता. अर्थवर्ण अस्त्राचा मारा चुकला. आमचा रथ त्याच्या रथाच्या दिशेनं पाठमोरा होऊन येत असलेला पाहून शल्य दात ओठ खात हलण्याचा यत्न करू लागला. पण बाणांच्या पिंजऱ्यात जखडून टाकला गेल्यामुळं त्याला लवभरही हलता काही येईना. तरीही घोड्यांना चेतावणी देण्यासाठी शिरात ताणून हाकारा देत त्यानं हातातील वेग फटाफट पांढऱ्या घोड्यांच्या पाठीवर आदळले. घोड्यांनी खूर रुपवून सर्व सामर्थ्यानिशी रथ वळवण्यासाठी जीवाची शर्थ केली. पण पण एक स्तुतभरही तो रथ काही हलला नाही. आता तो हलणार नव्हता. अर्धा एक घटका एका जागीच दलदलीत खिळलेला तो रथ सूर्यकिरणांनी ती दलदल तापवून तापवून घट्ट केल्यामुळं धरतीनं घट्ट पकडून ठेवला होता. त्याच्या रथचक्रांभोवती दलदल सूर्यकिरणांनी तापवून घट्ट केली होती. आता आपल्या पुत्राची अधिक कोणतीही मानखंडना करू द्यायला प्रत्यक्ष त्याचा पिता सूर्यच तयार नव्हता. तो त्याला त्याच्या चिरंतन निजधामाकडे घेऊन तर जाणार नव्हता. थकलेल्या शल्यानं रथातील बाण भाते सोडून सर्व अवजड शस्त्र खाली फेकण्याची कर्णाला सूचना केली. तो भराभर सर्व शस्त्र बाहेर फेकू लागला. निसरड्या रणभूमीवर पुन्हा पुन्हा पायांचे खूर नेटानं रुपवून रथ उद्धारताना घोड्यांच्या तोंडाला फेस आला. तरीही रथ एक कणभरही पुढं सरकला नाही. त्याच्या रथाचं डावं चक्र रणभूमीत फसलं होतं. महेंद्र पर्वताच्या चिखलात वाट चुकलेला खोंड फसतो तसं. मी अर्जुनाचा नंदी घोष त्याच्या रथाभोवती प्रथम मंडलाकृती गरगर फिरवू लागलो. तरीही तो बाण फेकीतच होता. अंगराज, रथ हालत नाही.
डावचक्र धरतीनं गिळलं आहे. शल्य भयाकुल स्वरात कसा तरीच ओरडला. माद्रेया, थरकू नकोस. रथचक्र बाहेर खेचतो. पाठीवरचा भाता आणि हातातील अखंड बाणफेक करणारं विजय धनुष्य सावरीत तो रथातून एका झेपेतच खाली उतरला. खाली पश्चिम क्षितिजाचा सोपान उतरणाऱ्या सूर्यासारखा. माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं. तो रथातून खाली आला. सुतपुत्र, अंगराज, सेनापती, दिग्विजयी, दानवीर, अजिंक्य धनुर्धर कर्ण, ही ही श्रेष्ठ ज्येष्ठ कौंतेय, पहिला पांडव. त्यानं उजवा हात डाव्या रथचक्राच्या एका भक्कम आऱ्याला घालून ते उद्धरण्यासाठी सर्व सामर्थ्य एकवटलं. त्याच्या दंडाचे भक्कम पिळदार चिवट स्नायू टरारले. ताणलेल्या कपाळावर घामाचे थेंबच थेंब दाटले. एक दमदार झटका बसला. रथचक्र हललं नाही. रथचक्राचा तो भक्कम आराच खळकन त्याच्या हाती आला. त्याच्या हातात धनुष्य पाहून अर्जुन बाण फेकीतच होता. ते बाण त्याच्या उघड्या दंडात रपू लागले. तो खाली बसला. रुपेल तितकं धनुष्य धरतीत खाली रुपवून त्यानं ते स्थिर केलं. आता त्यानं बाण फेकीचा बैठा पवित्रा घेतला. डाव्या हातानं आपल्या पाठीवरचे बाण काढून तो त्या एकाच हातानं ते विजय धनुष्यावर चढवू लागला. दाताच्या भक्कम पकडीत प्रत्यंच्या पकडून ती ताकदीनं खेचून दातानी अचूक बाणफेक साधू लागला. उजव्या हातानं रथचक्र उद्धरण्यासाठी निकरानं झुंजू लागला. आणखी एक दोन भक्कम आरे निखळले, पण रथचक्र काही हललं नाही. हलणार नव्हतं. त्यानं एका हातानं फेकलेल्या एका मर्मभेदी बाणांमुळं अर्जुन मूर्छित झाला, कोसळला. ते पाहून निर्धारानं त्यानं हातातील विक्रमी विजयी धनुष्यही खाली ठेवलं. चिखलात दोन्ही हात खुपसून सर्व सर्व सामर्थ्यानिशी रथचक्र बाहेर काढण्यासाठी. सकाळपासून हा एकच क्षण असा येत होता की त्याच्या हातातील धनुष्य दूर होत होतं. एकच क्षण, निर्वाणीचा एकच क्षण. हा चुकला तर मी लाकडी नळीतील औषधी वनस्पती अर्जुनाच्या नाकासमोर धरली. तो क्षणात सावध होऊन पुन्हा उभा राहिला. त्याला निशस्त्र पाहून मात्र अर्जुनानं आपलं गांडीव धनुष्यही खाली घेतलं. निशस्त्रावर शस्त्रफेक कशी करायची म्हणून. गोकुळातील कुरणात अंगाला अंग घासत घुसणाऱ्या गायींच्या कळपासारखे माझ्या मनाच्या प्रांगणावर विचार उधळले. नंदीघोषाच्या 5 घोड्यांचे हातातील वेग मी थडाथड त्यांच्या पाठीवर एक लग आदळू लागलो. काही काही सुचत नव्हतं. महत्वाचा एकच क्षण. नाहीतर रथचक्र उद्धरून तो आकाशवीर पुन्हा जैत्ररथावर झेपावणार होता. मग अर्जुनाचं खरोखरच काहीही खरं नव्हतं. माझ्या हातात वेग 5 होते. आसूड मात्र एकच. 1 की 5? वेग की आसूड? आसूड की वेग? 5 की 1? छे, काही कळेना. एवढ्यात विचारांचा एक प्रकाश किरण तरळून गेला. अतिशय व्यवहारिक, अतिशय निर्विवाद. वेगांमुळं घोडे आवरले जातात. आसूडांमुळं घोडे उधळले जातात. क्षणात मी उजव्या हातातील आसूड रथावरच्या व्याघ्र चर्माच्या पोकळीत खुपसून ठेवला. वेग उंच उडवले. उजव्या हाताचा तर्जनी त्या रथचक्र उद्धारण्यासाठी झुंजणाऱ्या ज्वालामुखीवर रोखून अर्जुनाला म्हणालो, अर्जुना, अर्धचंद्राकृती अंजलिक बाण. पण तो निशस्त्र आहे, पदस्थ आहे. मी रतारूढ आहे. अर्जुन चाचरला, पुन्हा संभ्रमित झाला. अर्जुना, ही आज्ञा आहे. माझा स्वर कठोर झाला, धारदार झाला. डोळे विस्फारले. आज्ञाधारक अर्जुनानं अंजलिक बाण सरकन भात्यातून खेचून प्रत्यंच्या ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी ती चिमटीत धरून तिचा एकदा टंकार केला. तेवढा, अगदी तेवढा सूक्ष्म आवाज ऐकूनही त्यानं रथचक्रावरचे आपले डोळे आमच्याकडं गरकन फिरवले. अर्जुनानं फेकीसाठी सावरलेलं धनुष्य पाहून डावा तळहात विस्फारून तो मनगटातून गदागदा डोलवीत तो ओरडला, अर्जुना, थांब. मी निशस्त्र आहे, पदस्थ आहे. निशस्त्र पदस्थावर शस्त्र फेकणं हा युद्धधर्म नाही. तू वीर आहेस, क्षत्रिय आहेस. तेवढ्यात त्यानं महेंद्रावर प्राप्त केलेलं ब्रह्मास्त्र आठवण्याचा प्रयत्न केला असावा. ते त्याला काही केल्यास मरेना. मला माहीत होतं तो मरणाला कधीच भिणार नव्हता. केवळ ज्या शस्त्रावर ज्यानं जीवनभर जीवापाड प्रेम केलं, ते शस्त्र हाती असताना येणारा मृत्यूच त्याला पाहिजे होता. पण तोही आता त्याला मिळणार नव्हता. ते योग्य नव्हतं आणि आता तर ते शक्यही नव्हतं.
त्याचे भेदक उद्गार ऐकून अर्जुनही भांबावला, चलबिचल झाला. त्याच्या हातातील सावरलेलं धनुष्य पुन्हा हळूहळू खाली येऊ लागलं. निर्धार डळमळू लागला. त्याचे ओठ पुन्हा सुकले. आता त्या राधे याला जीवनाची एकही घटका देण्यात अर्थ नव्हता, कारण त्याचं सत्य जीवन कोणालाही पेलवणारं नव्हतं. त्यासाठी अर्जुनाच्या मनाची भक्कम तयारी करण्यासाठी व्यवहाराचं गोंडस तत्वज्ञान मलाच पुन्हा कर्णाला ऐकवणं भाग होतं. तो आव्हानत होता. तो धर्मच त्याच्या अंगावर उलटवून मला आता अर्जुनाला गतस्मृतींची आठवण देऊन खंबीर करायचं होतं. ढासळलेला संभ्रमित अर्जुन मला आता पुन्हा ताठ उभा करायचा होता. माझ्या मुखातून शब्दांची यमुना धावू लागली, फेसाळणारी, महापुरासारखी. धर्म? राधेया, धर्माचा अर्थ तुला तरी माहीत आहे काय? सुतपुत्रा, कुरूंच्या प्राचीन सभागृहात पांचालीला वारांगणा म्हणताना तुझा हा दिव्य धर्म कुठं गेला होता? पाची पुत्रांसह वनात अनवाणी जाणाऱ्या कुंती मातेला पाहताना तुझा धर्म कुठं लपला होता? लाक्षागृहात पांडवांची राख झाली ही वार्ता ऐकताना तुझा धर्म का आक्रोशला नाही? 16 वर्षाच्या कोवळ्या अभिमन्यूला तुम्ही 6 जणांनी घेरलात तेव्हा, हे सुतपुत्रा, तुला तुझा आता आठवणारा धर्म त्यावेळी का आठवला नाही? अर्जुना, वेद साध. मी तर्जनी कंठाच्या अचूक दिशेनं रोखली. तरीही तो हसला. त्यानं दोन्ही हात जोडले. कुणालाही विनंती करण्यासाठी नाही, मला, केवळ मलाच वंदन करण्यासाठी. केवळ मीच ते समजू शकत होतो. त्याचं रणांगणावरचं अंतिम वंदन, मूक, अबोल डोळ्यातून ओसंडणारं. अर्जुनाच्या धनुष्यातून झंकारत निघालेला सुसाट अंजलिक बाण त्याच्या भरगच्च कंठावर असलेल्या लोह कवचाचाही भेद करून त्याचा कंठनाल अर्धवट छेदून कचकन रुतून बसला. तो महारथी रथचक्राजवळ चिखलात कोसळला. विजय धनुष्य दूर उडालं. त्याचं अधर्य रथचक्र उद्धारण्याच्या झटापटीत चिखलात माखून गेलं होतं. झिजलेली डाव्या रथचक्राची काढणी त्यानं यातनेचा एक मर्मभेदक झटका देताच तटकन तुटली. रथचक्र कण्यातून उखडलं. कर्ण घायाळ होऊन पडला. ही वार्ता ऐकताच दोन्ही सैन्यातील सैनिकांनी शस्त्र टाकली. ती वार्ता कोणालाच सत्य वाटत नव्हती. जो तो अवतीभोवतीच्या योद्ध्याला काय झालं काय झालं म्हणून विचारू लागला. हा कठोर निर्णय घेण्यासाठी त्याला निर्वाणीच्या वेळी सुतपुत्र म्हणताना ज्या असंख्य यातना मला झाल्या त्या माझ्या मलाच माहीत. हातातील वेगही मी खाली टाकले. समाजरचनेसाठी उभारलेली मनाची, तत्वनिष्ठेची उभारीही डासळली. मी रथावरून खाली उतरून त्याच्या घायाळ देहाकडं राधेया म्हणत हात उंचावून सुसाट धावू लागलो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा अश्वत्थामा तर केव्हाच त्याच्या रथाजवळ येऊन पोहोचला होता. तो पडला ही वार्ता ऐकून दुर्योधन मूर्छित झाला. युद्ध थांबवून रथातच कोसळला, उन्मळून पडणाऱ्या तीक्ष्ण काठाच्या कड्यासारखा. अश्वत्थाम्यासह 5 धिप्पाड योद्ध्यांनी आपल्या सेनापतीचा जखमी देह शिबिराजवळच्या कोरड्या जागेवर आणला. रक्ताची कारंजी त्याच्या कंठातून लोहत्राणावर उधळली. त्याचे अर्धवट मिटलेले डोळे एकटक निळ्या आकाशाकडंच पाहत होते. अश्वत्थाम्यानं आपलं मुख त्याच्या डोळ्यांपुढं नेताच त्यानं निकरानं डोळे उघडले. गुरुपुत्रा, अश्वत्थाम्याच्या मस्तकावरच्या वस्त्राकडे पाहत तो तुटक पुटपुटला. त्याचे ओठ स्फुरत होते. सर्व विसरून अश्वत्थामा धावला. त्या आनंदात कर्णाला काहीच बोलवेना. अश्वत्थाम्यानं त्याचे भाव अचूक जाणले. झटपट मस्तकावरच्या हनवटीखालची गाठ उचकटून त्यानं ते वस्त्र खालच्या धुळीत फेकून दिलं. त्याच्या माथ्यावर कर्णाच्या मांसल कुंडलासारखाच एक जन्मजात लालवर्णी मांसल मणी होता. त्या दोघांशिवाय कोणालाही त्या दिव्य देणग्या मिळाल्या नव्हत्या. त्या अंतिम श्वास मोजणाऱ्या महारथ्याचा उजवा हात हळुवार उचलून तो अश्वत्थाम्यानं दाटल्या नेत्रांनी आपल्या माथ्यावरच्या मांसल मण्यावर ठेवला. त्या मण्याचा दिव्य स्पर्श होताच त्याला आपल्या दूर दूर गेलेल्या कुंडलांची स्मृती झाली. त्याचे निळे डोळे सताड उघडले गेले. त्या दोघांच्याही तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. अश्वत्थाम्याचे अश्रू त्याच्या अश्रूत मिसळत होते. त्यानं फेकलेल्या वरुणास्त्रातील पावसाचे काही थेंब दूरवर दृशत्वतीच्या काठी दवबिंदूंसारखे चमचमताना मला स्पष्ट दिसत होते. चमचमणारे दवबिंदू
आता क्षणातच एक वायुलहर येईल आणि ते भूमीत विरतील. युधिष्ठिर, अर्जुनासह 5 पांडव आणि सर्व योद्धे यांनी त्याच्या भोवती मुंगीही शिरणार नाही असं दाट कडं केलं होतं. त्याचा पुत्र चित्रसेन त्याच्याजवळ अश्रुपूर्ण नेत्रांनी बसला होता. सगळे स्तब्ध होते. त्याचे क्षणात मिटणारे, क्षणात अर्धवट उघडणारे डोळे सर्वांवर गरगर फिरू लागले. तो बहुधा दुर्योधनाला पाहू इच्छित असावा. तो त्याला भोवती कुठंच दिसत नव्हता. माझ्याकडं पाहताच त्या तशा स्थितीतही त्याच्या मुखावर हास्याची एक अस्फुट लकेर स्पष्ट चमकून गेली. निकरानं त्यानं पुन्हा आपले डोळे संपूर्ण उघडले. अवजड वाटणारे दोन्ही हात हळूहळू वर उचलीत त्यानं आपल्या मस्तकावरचा मुकुट काढून तो माझ्या चरणांवर हळूवार हाताने ठेवला. राजसूय यज्ञाच्या दिवशी तो अनावृत्त मस्तकानं यज्ञमंडपात बसलेला पाहून मीच तो अश्वत्थाम्याकरवी त्याच्या मस्तकावर ठेवला होता. आता तो मुकुट तेवढ्याच अबोलपणे तो माझ्या चरणांवर ठेवीत होता. गाढ भक्तीनं त्यानं चरणांवर ठेवलेला तो मुकुट मी खाली वाकून वर उचलला. कधी नव्हे ते माझ्या डोळ्यातही 2 अश्रुबिंदू तरळले. आता त्याचा त्या मुकुटावर काहीच अधिकार नव्हता. मी पितांबरानं त्यावरची धूळ पुसली. पांडवांसह सर्व योद्धे ते पाहताना विस्मित झाले. त्यांना काय कळणार होतं, कसं कळणार होतं की तो कोण होत आहे. सगळीकडं शांतताच शांतता पसरली. आपल्या डोळ्यातील आत्मजल रोखीत चित्रसेन त्याच्या मुखात पवित्र नद्यांचं जल घालू लागला. श्वास रोखून आपल्या अर्धवट तुटलेल्या कंठाखाली ते जल घोटताना त्याला होणाऱ्या असंख्य यातना प्रत्येक जण डोळ्यात प्राण आणून पाहू लागला. गंगेत अर्घदान करणारा तो भक्त गंगेचं पवित्र जल पित होता. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.